नमस्कार, मी ऋषिकेश गोवन वार्ता लाईव्हमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत मांद्रे मतदारसंघामध्ये केरीमध्ये आपण आलेलो आहोत आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार चालू आहे जीत आरोलकर यांचा। तर त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारूयात की त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत। सपशेल अपयशी काहीच केलं नाही त्याने। ते 4 वर्ष झोपून राहिले आहेत आणि आता 2 महिने आहेत इलेक्शनला म्हटले जागे झालेले आहेत। जे विद्यमान आमदार असतात आणि एक्स आमचे सीएम तो आता खंय तरी न्हिदलेलो जागेन उठलेलो आसा। कित्याक हेज्या पयलीं तो केन्नाच तेणी आतां इलेक्शन येवना भायर सरला। हेज्या पयलीं ताका खबर नासलें ताका टिकीट मेळटली वो ना ती, पूण आतां ताका टिकीटेची आशा लागल्या। तो जे तेजे जे लोक आहात ते सुद्दां आमच्या वांगडा आयज जॉयन जावपाक आसात। पण आमदार म्हणटा आपण खंयच कमी ना, आपण डेव्हलपमेंट आमदाराचे तुम्ही एक पत्रकार म्हणून तुम्ही सांगात केरयेन त्यांनी कसले काम केला हे कोणी सांगपाचे। तुमकांय खबर आसा जेची आमी तुमकां हांवें हेचे पयलीं तुमकां बायट दिल्या की जी कामां पार्सेकर आसतना जेंच्यांनी केल्लेली ते कामाचेर तेणी दुर्लक्ष केल्लेलो आसा। ना जॉब कांयच ना। आतां फक्त लोकांक हे लेटरां दिवन दवरल्यात की हे करता ते करता, लोकांचे जॉब जावंक ना। जाय तशें जावंक ना जॉब। माझे नाव वंदना रामनाथ शेडगावकर, मर्डी वाडा मोर्जी। आता आम्ही जीत भाई डोर टू डोर कॅम्पेनिंग चालू आसा। स्टार्टिंग आम्ही मोर्जेच्यान केल्लेली आसा। सो आज मोर्जेच्यान करता सगळी करता। आता लास्ट केरी येयल्ली आसा आणि मांद्रे उरलेली आसा। सो आम्ही भाईक म्हणजे भाईक आम्ही जॉईन जाली कारण कितें भाऊसाहेब बांदोडकराचे जे काम असले ते आमकां खरें आवडलेले। आम्ही ल्हानपणापासून आमच्या घरान बाबा बीन आमच्या शिवाचेरूच खूब इम्प्रेस जाताले आणि गोव्याचो पयलो पक्ष म्हणून गेले तर महाराष्ट्रादी गोमंतक पक्ष भाऊसाहेब बांदोडकराचो। भाऊसाहेब बांदोडकरान त्यांना भुरगीं शिकोवंक ना म्हणून गांवागांवांनी सगळ्या शाळा बांदल्या। पण आता अशी परिस्थिती आहे की भुरगीं सगळी गांवागांवांनी शिकलेली आहे पण तांकां कामां ना। आणि कामां ना म्हणजे सगळ्यांक गव्हर्मेंट जॉब्स मेळचे ना। ताका लागून जॉब्स डेव्हलप करूंक जाय आणि जॉब्स डेव्हलप करतले जाल्यार बाबा एक फॅक्टरी घालूंक जाय ना। आमचा IT प्रोजेक्ट आसलो तो स्टार्ट करूंक जावो। आमच्या पेडण्या मालान म्हणजे तुयान आमच्या हॉस्पिटल आहा ते जर हॉस्पिटल बरे स्टार्ट केल्ले ह्या फाटल्या एका टायमार तेंच्यांनी फावंडेशन घालून केल्ले, पण ते जर बरे स्टार्ट केल्ले जाल्यार तेतून आमचे थोडे जॉब्स वयतले आसले, आमचे थोडे नर्सी वयतले आसले, जावं भुरगे कामाक लागतले आसले, बायलां आमची कामाक लागतली आसली। सपोज IT प्रोजेक्ट केल्लो जाल्यार तेतून सुद्दां आमचे खुबशे भुरगे आतां भुरगीं सगळीं कंप्युटर शिकतात। कंप्युटर वर्ल्ड आसा। IT प्रोजेक्ट हांगासर ना म्हणून भुरगीं आमची बेंगलोर, पुना, बॉम्बे सगळीं कामाक वयतात। सो हांगा जर IT प्रोजेक्ट जालो जाल्यार आमची जी भुरगीं आसात ती हांगाली गोंयांतूच कामाक रावतली आसली। तेतून करून आमी कशी म्हणटली आसली चल आमी बाबा पेडण्या IT आसा आमच्या पेडण्याच्या भुरग्यांक पयली प्रेफरन्स दिवया, मागीर जाता ती भुरग्यांक आमी पेडण्याच्या दिवंक मेळटली आसली। ह्या एका घरान आतां भाईन डोर टू डोर कॅम्पेन केल्ले आसा जीत भाईन आणि आमी प्रत्येक त्यांच्या डोर टू डोर कॅम्पेनिंगाक वांगडा आसली। आमी प्रत्येक घरांनी पळयलां की सगळी कडेन भुरगीं मास्टर शिकलेली आहा, कोण कंप्युटरान केला कोण आनी हेतून केला, पण तांकां जॉब्स ना। आनी आतां जॉब्स हाल्ली कोड ऑफ कंडक्ट लागच्या पयलीं थोड्यांक जॉब्स दिले, ते बीन कशे थोड्यांक 8 लाख घेतल्या, थोड्यांचे 10 लाख घेतल्या। भुरग्यांक शिकोवपाकय पयशे घालूंक जाय आणि जॉबय जर पयशे दिवन घेवंक जाय जाल्यार हे वत ना। कारण प्रत्येक माणसा कडेन 8 लाख नसता आणि ज्याच्या कडेन 8 लाख ना ताका जॉब ना, आणि ज्याच्या कडेन 8 लाख आसा ताका जॉब मेळटा। जे 8 लाख आसा तो श्रीमंत मनीस आसता, तो पयशे दिवन जॉब घेवं शकता। मागीर गरिबाचें कितें? आणि गरिबांक लागूनच आमचो भाई जीत भाई आतां उबो रावल्लो आसा। आणि हांव तुमकां सगळ्यांक सांगता जी कोण अशी आहा म्हणजे ज्याच्या कडेन पयशे दिवन जॉब घेवंक मेळना तेणी सगळ्यांनी जीत भाईक वोट घालून जीत भाईक एक टायम चान्स दिवंक जावो। तुम्ही आता फाटल्या 4-5 इलेक्शनाक तुम्ही आता BJPक मतां घालून BJPक निवडून दिल्यात पळयल्यात किंवा खंय कितें सुदारणा जाल्यार लोक कोटीचीच भाशा उलयता, पण कोटीची भाशा उलोवन खंयच कोटीचें काम दिसना। सो एक फावट न्हू जीत भाईक चान्स दिवन पळया, सगळ्यांक चान्स दितात तुम्ही। आमचें एकच म्हणणें आहा की एक फावट सराक चान्स दिया की तो कितें करता तें पळया। जर तुमकां तेचें काम आवडना फुडलीं 5 वर्सां तुमची आसात। ह्या 5 वर्सांत जर तुमकां जीत भाई कितें काम करता तें आवडना जाल्यार फुडलीं 5 वर्सां तुमची आहात। म्हणून म्हणटा की एक चान्स दिया सराक, आमच्या एक चान्स द्या की कितें तरी करून दाखोवपा खातीर। ताई मला सांगा की तुमच्या मतदारसंघामध्ये बेरोजगारीचा प्रश्न तर हा मोठा प्रश्न नक्कीच आहे, पण त्या व्यतिरिक्त अशा कोणत्या समस्या आहेत ज्या मांद्रे मतदारसंघातील लोकांना जनतेला त्या समस्या भिडत आहेत? नोकरी व्यतिरिक्त बघा पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे। कारण आमच्याकडे काय घरं पुष्कळ झालेले आहेत पण पाणी नाही आहे, लाईट पण नाही आहेत। आता
प्रत्येकाच्या म्हणजे आता एक भाऊ आहे, त्याचा दुसरा भाऊ घर बांधतो, तिसरा भाऊ पण घर बांधतो, पण त्याला लाईट नाही आहे. लाईटचा मोठा प्रश्न आहे. आणि बेरोजगारी असल्या कारणानं काय आहे, आता टुरिझम, आता मोर्जीसारखा गाव आहे, तिथं टुरिझम आहेत, मग टॅक्सी पण चालत नाही. कारण काय आहे, टुरिस्ट कोणी नाही आहेत. सपोज टुरिस्ट आले असते तर टॅक्सी पण चालले असते. रशियन्स नाही, इंडियन्स कोणी नाही, टुरिस्ट नाही, त्यामुळे टुरिझम पण धंदा खाली आहे. मग इन्कम कुठूनच येत नाही आहे. असं आहे की सगळं ठप्प झालेलं आहे. आणि इथं कुठेतरी महागाई पुष्कळ वाढलेली आहे. बघायला गेलं तर पेट्रोल डिझेल 100 रुपयाने झालेलं आहे, सिलेंडर 1000 झालेला आहे. मग लोकांनी जगायचं कसं? सो इन्कम काहीच नाही. एकंदरीत जीत आरोलकरांचा विजय निश्चित असा विश्वास आहे का तुम्हाला? 100%. कारण आम्ही आता लोकांच्या प्रतिक्रिया बघतो की बाबा कुठे कुठे जातो ना, तिथं तिथं त्यांच्या प्रतिक्रिया बघतो. ते सांगतात की भाई आम्हाला चेंज काहीतरी पाहिजे आहे. चेंज पाहिजे आहे म्हटल्यानंतर की कळतं आम्हाला की हां चला एक आम्ही तुम्हाला चान्स देतो, असं प्रत्येकजण सांगतात. आता जनता एवढी सांगते, आता जनता एवढी बोलते, पण त्याच्यावर आमचा विश्वास आहे. नमस्कार, हांव देवेंद्र प्रभुदेसाय, माजी सरपंच पार्शे, पीपल फॉर मोपा ह्या संघटनेचो अध्यक्ष आशिल्लो. त्याच बरोबर स्वाभिमानी पेडणे संघटनेचो माजी अध्यक्ष आशिल्लो. आणि गेल्या 2017च्या इलेक्शनान हांव आम आदमी पक्षाचो उमेदवार आसलो ह्या मांद्रे मतदारसंघात. आज आमी उत्स्फूर्तपणे सगळे जाण भायर सरल्यात. एक तरुण बरें व्यक्तिमत्व आमकां ह्या मतदारसंघात नशिबान लाभलां, श्री जीत आरोलकर. आनी हाका निवडून दिवपा खातीर आनी ह्या येणाऱ्या इलेक्शन ताका विजयी करून मांद्रेचें प्रतिनिधित्व करपा खातीर आमी तांकां संदी दिवपाक भायर सरिल्ले आसा. आजच केरी गांवांत आराध्य दैवत रवळनाथाक नाल दवरून ह्या केरी गांवांत आज प्रचाराक सुरवात जाल्ली आसा. मोर्जी गांव कवर जाल्लो, विर्नोडा गांव कवर जाल्लो आसा, थोडो पालये गांव कवर जाल्लो आसा. अशे वेगवेगळे गांवांत हरमल कंप्लीट जाल्लो आसा. ह्या गांवांत आमी फिरतना अशी आमकां कल्पना येता की आतां हे बदलाचे वारे व्हांवपाक लागला. बदल हो निश्चित आसा अशें आमकां प्रत्येक जाग्याचेर जाणवता. गेली 4 इलेक्शनां जी विजयी जाल्लो श्री दयानंद सोपटे ह्या मतदारसंघाचो आमदार, आनी जाणें प्रत्येक फावटी आपली 5 वर्सां टर्म कंप्लीट करूंक ना आनी प्रत्येक फावटी उडी मारल्या हो पक्ष बदलू आनी फक्त स्वार्था खातीर. जेन्ना तो काँग्रेसीन आशिल्लो तेन्ना ताणें सांगिल्लें की काँग्रेसीन रावून आपण सरकारी पक्षाचो आमदारा सारके कामां करता म्हणून. अशें जर आशिल्लें जाल्यार तुका भाजपान वचपाची काय गरज आशिल्ली. आनी भाजपान वचून तुका काय आमदारकी काय मेळूंक, मंत्रीपदवी काय मेळूंक ना जी कामां करतलो म्हणून, पण तुका त्याच जाग्यार आसा. सो शेवटी हे कितें, फक्त तांणी स्वताचो हे सादयला. स्वार्थ इतलेच खातीर की तुमकां सांगता, ज्या माणसा कडेन 7 लाखाचें लोन फारीक जाय नाशिल्लें गेले 15 वर्सां मागे, हो माणूस आज 30-35 कोटीची प्रॉपर्टी विकत घेत आसा. जमनी सरसकट विकत घेत आसा. जवळ जवळ म्हाजे कडेन हें आसा की 7-8 जमनी ताणें विकत घेतलेल्यो आसात. पार्शे जावं की हरमल जावं की मोर्जे गांव, ज्या जमनी मोर्जे व्हॅल्यू आसा 25-25 हजार, अश्यो जमनी तो आज विकत. हे पयशे खंयसून आयिल्ले? येदी व्हडली काय तुजे कडेन इंडस्ट्रियलिस्ट न्ही काय आनी काय न्ही. एनिवे ताचो एक विशय जालो. दुसरी बाजू जेन्ना आमी पळयता, हांव इतल्याच खातीर बदलाचें वातावरण म्हणटा की एक तरुण व्यक्तिमत्व जो स्वता बऱ्यापैकी खेळाडू आशिल्लो आनी आज पयलीं इलेक्शन तो लढलो तेन्ना फक्त ताका 5च महिने मेळ्ळे आनी ह्या 5 म्हयन्यांत तो लोकां पर्यंत पावूंक शकलो ना. आनी नवीन चेहरो असल्या कारणान सगळ्यांक ते एक्सेप्ट कदाचित जालें ना, पण तरी आसतना भरघोस अशें मतदान ताका मेळ्ळें. 9,500 मतां ताका मेळिल्ली गेल्या इलेक्शनाक. बट त्यो हल्ल्या नंतर थंड बसलो ना. तांणी विविध उपक्रम ह्या गेले 2-3 वर्षांत राबयले. सगळ्या तळागाळांतल्या लोकां पर्यंत तो पावलो. महिला सेक्शन आसतलें की टॅक्सीवाले आसतले की ज्येश्ठ नागरीक, पोलीस आनी बाकीचे रिटायर्ड हे आसतले किंवा विद्यार्थी, ह्या सगळ्यां कडेन पावलो तो. जेणे आतांच सांगला त्या प्रमाणे कोविडच्या टायमार जेन्ना कोण आमदार न्हिदून नाशिल्लो त्या वेळार सगळ्यांक 15,000 टन भाजी ताणें सप्लाय केली जीत आरोलकरान. प्रत्येक घरा पर्यंत ती पावपाचो प्रयत्न केलो. ताचे उपरांत कोविडच्या टायमार असंख्य लोकांक वेगवेगळे प्रॉब्लम आसले की टॅक्सी नाशिल्ले, कोण तांकां पेशंटाक व्हरपाक, तेन्ना हाणें व्हॅन सुरू केली, एम्ब्युलन्स सुरू केली, आयसोलेशन सेंटर केलें, एक मोठें हॉटेल ताणें घेतलें आनी 26 बेडेड सर्वीस रुमाचे डबल बेडेड, आनी तातूंत ताणें आयसोलेशन सेंटर केलें. ही कल्पना फर्स्ट टायम गोंयान कोणी तरी केल्या जाल्यार ती जीत आरोलकर. आनी ताची कॉपी मागीर सावथाक एक कोणी तरी आनी एक मतदारसंघात. पण हे आमदारांक कित्याक सुचलें ना? ही तांची जबाबदारी आशिल्ली आनी ही जीत आरोलकरान जबाबदारी पार पाडली. आनी इरिस्पेक्टीव ऑफ पार्टी बॅकग्राऊंड, पॉलिटिकल बॅकग्राऊंड आनी काय विचार करनासतना जी तांकां गरज आशिल्ली ती ताणें पुरयली. आनी जे आयसोलेशन सेंटर 3-4 म्हयने कितीतरी लोक आमच्या मतदारसंघात कशें आसा की जॉयंट फॅमिलीज, घरां ही 4-4, 3-3 फॅमिली बरोबर रावतात आनी हांचे खातीर ती
आयसोलेशन सेंटर ही खरीखोर बरी कल्पना आसली, कारण एक कोवीड पेशंट जालो जाल्यार घरांतले 10-12 लोक कोवीड जाताले आनी तांकां आयसोलेट करून ही सेवा खंय मेळनाशिल्ली, कारण टॉयलेट ना, सेपरेट बेडरूम ना, सो आयसोलेशन सेंटर नासल्या कारणान ही सोय जायनासली. सो जिताक जेन्ना सुचलें की ताणें ही सुरू केली, कितीतरी लोकांक मेळ्ळे. तातूंत ताणें डॉक्टर दवरलो, 2 नर्सीस दवरले, 2 अटेंडंट दवरले, एम्ब्युलन्स ड्रायव्हर दवरलो, 2 सॅनिटायझर हे करपी आनी बऱ्यापैकी तांकां डायट मेळपा खातीर, आनी ही सगळ्यो सोयी लोकांच्या खातीर ताणें असंख्य हे केले. ताचे उपरांत आतां सांगलें थंय डिजी सेवा ताणें केली, लागणारे सगळे डॉक्युमेंट घर बसल्या, जी दिल्लीन एकमेव राज्या भितर आसा की तुमी एप्लाय करा, कसलेय डॉक्युमेंट तुमकां घरा पावता. ही डिजी सेवा ताणें स्वता सुरू केली, स्वताच्या ऑफिसांतल्यान लोकां पर्यंत सगळे डॉक्युमेंट पावपाक लागले. आमचे गरीब लोक सगळे पेडण्या हेचे शहराच्या भागात पावू शकना, गाडयेची वेवस्था ना, परत मामलेदारांक आज यो फाल्यां यो परवा यो, ह्यो गोश्टी घडटात. सो हेंकां त्रास जातले जाणट्यांक बिणट्यांक, ती सोय ताणें सुंदर सोय ताणें उपलब्ध केली. तूं फक्त नांव दी, तुजे काय जाय ते डॉक्युमेंट दी, सगळे घरा पर्यंत पोचयता. ही जाली वायफाय सोय तांणी सगळ्या घरा हितून पावयली, प्रत्येक गांवांत पावयली, शाळेंनी पावयली. ह्यो जाले. ताचे उपरांत सगळ्यात मोठे एक वादळ आयले गेले फावटी, आणि वादळ असंख्य लोक, ह्या केरी गांवांत 5-6 लोकांची घरां पडली, छप्परां तुडून पडली, कोणच पावलो ना. एक अशे प्रकार की मोर्जे गांवांत एक मोठे आंब्याचें झाड, भयंकर मोठे आंब्याचें झाड एका घराचेर पडलें. आंब्याचें झाड पडल्या बद्दल काडपाक कोण ना, आमदार येवन पळोवन गेलो, काय ना. फायर फोर्साक सांगलें जायना तांचे कडेन. जेन्ना 2 दिसां उपरांत जेन्ना जिताच्या लक्षान कोणें हाडून दिलें की असो पावस पडटा आनी ते लोक दुख्खान आसात, घर पडलेले आसा, जीत पावलो, मोठे क्रेन्स हाडून तांच्यानी ती झाडां काडून घेतली. आज ते सगळे लोक मानतात ताका. आज किती तरी संघटनांक तांणी मदत केली, युथांक तो प्रोत्साहन दिता, बऱ्यापैकी टुर्नामेंट्स आयोजीत करप किंवा तांकां बाकीचे खेळा खातीर तांणी कोचिंग कॅम्प्स कंडक्ट करप, ह्यो सगळ्यो गोश्टी तांणी घडोवन हाडिल्ल्यो आसा. सो सगळ्या घटकां पर्यंत पावपी, आमदार नासतना सुद्दां आमदारकीची जबाबदारी ताणें पेल्लेली आसा. असो माणूस आज आमकां आमची खरोखर नशिबान आसा आमकां की असो आमकां व्यक्ती मेळ्ळो आसा. म्हजें नांव प्रवीण वांयगणकर, हांव हरमल पंच मेंबर आनी सद्या मांद्रे ब्लॉक मंडळ अध्यक्ष हांव. सो आज आमी लागीं 2-2.5 म्हयने जाले आमचो डोर टू डोर कॅम्पेनींग चालू आसा. आमी म्हाका दिसता सगळ्यांक पयलीं आमकां रिस्पॉन्स सगळो बरो मेळ्ळो आसा. खंयच आमकां कोणी कसलेच आडवे कसलेच शब्द आमकां लोकां कडसून मेळोंक ना, कित्याक आमचो जो कॅन्डिडेट आहा हो न्यू आसा. जरी आमी इंडिपेंडंट वचून आमी एक 9,500 वोट आमकां मेळयले, आनी आतां आमी MG पक्षान प्रवेश केल्लो आसा आनी जायते आमकां नये लोक मेळपाक लागले. सो आयज सुद्दां आमचो पालये गांवांत ह्यो मेंबरांचो प्रवेश जावपाचो आसा. आनी जीत भाईन जायती कामां केल्लेली आसात, ते कामाची पावती म्हणून आयज लोक आमकां नेने एड जाल्लेले आसा. सो जे आमच्या BJP सरकारान जायती फटिंगगिरी केलेली आसा, तितून करून एक उदीक 16,000 उदीक आमकां जायते आमकां असो लोकांची चीड आसा की आमकां उदक ना आनी जीत भाईक आमच्या सगळे इतर आसा तुमी तेंच करतले म्हणटा. जीत भाईन सांगलां की तुम्ही एक फावटी आपणाक निवडून दियात आनी तुमी पळयात आपले काम कशें आहा तें. सो आतां तो आमदार नासतना तो उदीक सद्या तरी पावयता आपल्या खर्चांनी. सो म्हाका दिसता तो फुडें येता आनी कामां लोकांची हाती करतलो आनी लोकांनी तेच्या फाटल्यान रावचें आनी ताका तेजो विजय करचो असो म्हाका दिसता. माझं नाव तातोबा बापू तळकर, मी माजी उपसरपंच केरी तिरकोल. आज आम्ही डोर टू डोर कॅम्पेन स्टार्ट केली केरीन, पण रिस्पॉन्स पॉवरफूल रिस्पॉन्स आसा आनी ही परिवर्तनाची लाट येयल्ली आसा. ह्या लाटेन जीत आरोलकर हेची विजय हो निश्चित जाल्लो आसा, त्याच्या बद्दल दुबाव ना. पण आयज जीत आरोलकर प्रत्येक जाग्यार जीत आरोलकर अशें म्हणटात, कारण कितें? कारण कितें केल्लेली त्यांनी कामां आसात पळय. ज्या जाग्यार कोविडाच्या काळान गव्हर्मेंट फेलियर जाल्लो 3,500 आज लोक तुम्ही मेल्यात पळयतात. तुम्ही अक्षरशः गव्हर्मेंटाक आमच्या वाड्यार विचारशे जाल्यार आमच्या वाड्यार 10 लोक मेल्लेले त्या सेकंड हेका वेवीक. आनी सेकंड हेच्या टायमार ज्यांच्यांनी कामां केल्यात ते ह्या मनशान आमच्या खातीर आमचे भावले असले त्या भावल्यांक व्हरोन त्यांनी आपल्यान जे कोवीड सेंटर केल्ले पळय थंयसर ट्रिटमेंट दिल्लेले आसा. अशी त्यांची कितकीशीच कामां आसात जेचे आतां डीजी हे लायला पळय तेंच्यांनी सुरू केल्यात. पूण गोवा गव्हर्मेंटाक खंय तरी तेची मागीर जाग येता, ते एक स्टेप अहेड आसा म्हणून तेंच्या फाटल्यान सगळे लोक आसात, यूथ आसात. म्हाका अशें दिसता की हे फावट जीत आरोलकर निवडून येतलो. तर त्यांनी आमकां जायती हेल्प केल्ली आहा.
म्हणजे वादळा टायमार हेल्प केली, कोरोना वेळार हेल्प केली, कोणाक व्हरपाक हॉस्पिटलान व्हरपाक ॲम्ब्युलन्स नासली तेणी ॲम्ब्युलन्स धाडली. खूब लोकांक तेणी हेल्प केल्ली आहा. कोणाक शिक्षणाक समज कितें तरी प्रॉब्लम जाता इनकमाचो जाता तेणी हेल्प केल्ली आसा आनी त्या खातीर ताका निवडून काडपाची गरज आसा. नमस्कार. नमस्कार. मला सांगा की तुम्ही डोर टू डोर कॅम्पेन करताय, तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय इथल्या जनतेकडून? सध्या लोकांक चेंज जाय. पोरणे फेसीस आहात तांकां वाजाल्ले आहात आनी BJP आनी काँग्रेस हांकां विटलेले आहात. ताका लागून आयज सगळ्यांनी ठरयलां की म्हगो पक्षाक परत एकदां मांद्रे मतदारसंघात हाडपाचो आनी वचात ते डोर टू डोर वयतना स्पेशली सिनियर सिटीजन्स जे आहात ते उमेदीन जातात, कित्याक ते अशें म्हणटात की परत आपलो शिव येयलो अशें. आनी यंगस्टर्स आयज सगळे जाण आमकां जॉयन जाल्ले आहात. खुबशे बरे बरे BJPचे आनी काँग्रेसचे कार्यकर्ते आमकां जॉयन जातात आनी फूल सपोर्ट आतां आयज अजून मेरेन मेळत आहा आमकां. मला सांगा की या सर्व घडामोडी दरम्यान, प्रचारादरम्यान तुम्ही डोर टू डोर कॅम्पेन करताय, त्यामध्ये कोविड निर्बंधांचं पालन तुम्ही कसं करताय? SOP गायडलायन जी आसा ती फॉलो करतात. गेल्या 8 दीस पयलीं जेन्ना आमी आतां 2-3 म्हयने जाले प्रचार चालू आहा, 8 दीस पयलीं तुमी पळोवंक वयशात 8-15 दीस जाल्यार कमीत कमी 150-200 कार्यकर्ते आमच्या वांगडा डोर टू डोर करतले. ते सध्या आमी कट ऑफ केल्या. लिमिटेड जे SOP गायडलायन्स आहा ते फॉलो करून आमी आमचें कॅम्पेनिंग चालू दवरला. अनएम्प्लॉयड इतले आसा कॉन्स्टिट्युन्सीन, गेली 5 वर्सां एक जॉब ना तांकां. आतां जे जॉब काडल्यात तेंच्यांनी इलेक्शना खातीर, इलेक्शन स्टंट केला ह्यो तेंच्यांनी, जे आउट केल्यात, रिजल्ट आउट केला आनी तांकां सांगलां फुडें आमचो सरकार येवन परत तुमकां जॉयन. हे भुरग्यांक पिश्यान काडटात. इतलेंच सांगता तांकां सांगूंक सोदता की अशें पिश्यान लोकांक तरी काडूं ना, आम जनतेक काडूं नाका. कित्याक 5 वर्सां ते सफर जाल्ले आहात. जॉब्स ना. आयज थोड्यांची एज 45 क्रॉस जाल्या, तांकां जॉब्स मेळना आयज. सो खंय तरी तेंचेर अत्याचार केला ह्या सरकारान आनी हेका लागून हांकां बूथ शिकोवपा खातीर सगळी मांद्रेचीच जनता न्हू, सगळी गोंयची जनता आयज वाट पळयता 14 फेब्रुवारीची. पळय ग्राफ आनी अप्स एंड डावन्स आसतले. हांव आयज वाडटा देंवता ते विचार करया नाका. आमी आमचें कार्य जें आहा, आमची कॅम्पेनिंग जें आहा तें आमचें चालूच दवरलां. आमचे जे पक्षाचे कार्यकर्ते आहात ते पोटतिडकीन काम चालू दवरलां आनी खुबशे लोक आमकां जॉयनूय जातात बरे बरे. सो रिजल्ट जेन्ना 10 तारखेक जातलो मार्चाच्या तेन्ना पळोवया. पेंडींग प्रोजेक्ट्स आहात तेच कंप्लीट जावंक ना. ते आतां खंयचे जातले? लोक सारके हॉस्पिटला खातीर रडटात. अजून हॉस्पिटल ना. बरं इलेक्ट्रॉनिक सिटी तशी पेंडींग आहा. कितलेशेच गोष्टी आहा. कोस्टल बेल्टीक कांयच डेव्हलपमेंट ना 5 वर्सां. सत्तेन गेले जेन्ना सत्तेन काम करपाक आनी आमकां भुरग्यांक जॉब्स दितले, परत एम्प्लॉयमेंट काडटले, परत कोस्टल बेल्ट डेव्हलपमेंट करतले. GDDC चेअरमॅन ह्या नात्यान डेव्हलपमेंट सगळे तेचे अंडर येतात. गोंयचे रायट्स सगळे टुरिजमा तेचे अंडर येतात. सो म्हाका दिसना तेणी कितें केलां अशें. जीत सर, मला सांगा की तुम्ही निवडून आल्यानंतर प्रामुख्यानं तुम्ही कुठल्या मेन मुद्द्यांना हात घालाल ती त्यातून जनतेला कुठेतरी एक आधार मिळेल? कुठल्या त्या सुविधा असतील किंवा कुठल्या मागण्या असतील त्यांना तुम्ही हात घालाल पहिल्यांदा? प्रायोरिटी म्हटल्यार अनएम्प्लॉयमेंट. म्हाजो एकूच उद्देश आनी एकूच टार्गेट आसतलें अनएम्प्लॉयमेंट फ्री करपाक कॉन्स्टिट्युन्सीन. आयज हांव डोर टू डोर वयताना प्रत्येक घरान मास्टर्स डिग्रीज घेतलेले भुरगीं शिकले. 2-3 जाण भुरगीं आहात ती मास्टर्स करून बेकार आहात. आवय बापूय बेकार आहात. तेंची परिस्थिती आनी कोविडान ह्या 2 वर्सान तांकां खंयच कोणी लक्ष दिवंक ना. सरकारान व्हडले व्हडले स्किमी काडले. खूब इतले एक्सपेंडिचर डेव्हलपमेंटाक क्रोज आनी रुपीज केले. तेच जर 2 वर्सांक तेंच्यांनी नाका ते वेस्ट केल्या. टोर्नामेंट्स करतात आनी कितें करतात. तेच्या पेक्षा ते पयशे जर जे ह्या गरीब सादारण सामान्य घरांनी जर सबसिडी अशी तांकां जर दिल्ली, समज 2000 सुद्दां म्हयन्याक जर दिल्ले तांकां, जो पर्यंत हे वातावरण सगळें हँडल जायना तो पर्यंत, जाल्यार खूब तेंचे उपकार आसतले आसले. पूण ते सरकारान करूंक ना. आनी आयज अनएम्प्लॉयमेंट जी जर म्हाजें इंटेंशन इतलें अनएम्प्लॉयमेंट प्रत्येक घरान जॉब दिवप. ते सरकारीत नोकऱ्यो अशें न्हू, ते मागीर प्रायवेट सेक्टरूय आसूं किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट तांकां जनरेट करून दिवप, हे म्हाजें टार्गेट आसतलें. पूण इतलें आश्वासन दिता की फुडले 5 वर्सां जर म्हाका मांद्रे मतदारसंघान दिली जाल्यार 5 वर्सान खंयचेच घर अशें आसचें ना की त्याचे सोर्स ऑफ इन्कम ना असो. तर हे होते जीत आरोलकर, मांद्रे मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार.
त्यांनी असं सांगितलं की या मतदारसंघामध्ये जीत ही त्यांचीच होणार आहे. त्यांचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणामध्ये कोविडच्या सर्व नियमांचं पालन करत घरोघरी प्रचार करतायत. कॅमेरामन रुपेश राऊतसह मी ऋषिकेश सावंत, मांद्रे.